बडक्या फणसाचं मोदक दरवर्षीप्रमाणे आज पण केलं. फणसाचा 2 प्रकार, कापा आणि बरका. गळ्यातल्या बिया काढायच्या आणि गरम मिक्सरला शाप बारीक करून घ्यायचं. पाणी घालून चांगलं ढवळून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाईच तूप. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून चांगली उकळी येईल असं गरम करून घ्यायचं. यात लागल तितकं तांदळाचं पीठ चालून घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं. कढईत तूप घालून तूप गरम झाल्यावर त्यात खसखस घालायची आणि ताजं किसलेलं ओलं खोबरं, काला गूळ आणि त्याचबरोबर फणसाचा गर. गूळ शाप इरघळला की गॅस बंद करायचा. माझं मोदकाचं सारण तयार. झाकलेली उकड चांगली मलून तिचा गोळा असा चांगला वलून घ्यायचा. वळलेल्या गोळ्याच्या वाटीत सारण भरायचं आणि वाटीला चांगल्या पाकल्या करून असा मोदक वळायचा. बरं, मोदकाला केसर लावलात तर उत्तम, नाही लावलात तर अतिउत्तम. मोदक वळत असताना बाजूला पाणी गरम करत ठेवायचं आणि मोदक चांगलं वाफवून घ्यायचं. गरम गरम मोदक आणि त्यावर तुपाची धार लय भारी लागतात.